गावातून ही योजना घेऊन जाण्याला आमचा गावकऱ्यांचा तीव्र विरोध राहणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही गावातून ही योजना घेऊन जाऊन देणार नाही। नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नाता सावंत। सध्या सोलापूरला पाणी पुरवठा करणारी नवीन पाईपलाईन जी आहे त्या रस्त्याच्या उजव्या साईडने सध्या जाते। पहिले जे होते ते डाव्या साईडने गेले होते, परत हे नवोदित पाईपलाईन आहे ते सोलापूरला पाणी पुरवठा करण्यासाठी जाते। मात्र टेंभुर्णीकरातील नागरिक असतील, व्यापारी असतील किंवा टेंभुर्णी ग्रामपंचायतीने सुद्धा यामध्ये शहरातून पाणी पुरवठा जे पाईपलाईन आहे जाऊ नये या संदर्भात त्याच्या संदर्भात मीटिंग घेतली होती। आपल्यासोबत या सोलापूर पाणी पुरवठ्याचे नलावडे सर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, टेंभुर्णी शहरामध्ये जे टेंभुर्णी नागरिकांनी हे पाईपलाईन जाऊ नये यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि काम थांबवण्याचा प्रयत्न केलेला, काय सांगाल? ह्या पाईपलाईनसाठी नॅशनल हायवेकडून आपल्याला त्यांच्या ROW मधून या बाजूने पाईपलाईन टाकण्याची मंजुरी प्राप्त आहे। मग तुम्ही जे ग्रामपंचायत जे काय अर्ज केला होता त्याच्यावर सविस्तर चर्चा होऊन कालच्या मीटिंगमध्ये असं ठरलं प्रायोगिक तत्वावरती करून तरी बघा एकदा काय होत आहे, ट्रायल म्हणजे रस्ता खराब होतोय कसं असं ठरलं होतं। आणि सद्यस्थितीमध्ये नॅशनल हायवेचे लोक येऊन त्यांनी आपल्याला सांगतील की त्यांचा ROW आहे की नाही, हे सुद्धा त्याची खात्री आपल्याला नंतर करावी लागेल अजून एकदा, होय की नाही? तसा डाटा त्याने आपल्याकडे दिलेला नाही अजून, फक्त मंजुरीचं पत्र आहे। मग त्या सगळ्या गोष्टी आणि प्राप्त परिस्थितीनुसार वरिष्ठांशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येईल। टेंभुर्णीतील नागरिकांनी तर या जे आहे शहरातून पाणी पुरवठा जाऊ नये, कारण व्यापाऱ्यांचे दुकानं जे आहे त्या दुकानाचं नुकसान होतं। पहिल्या तर रस्त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान येत आहेत आणि नंतर ही पाणी पुरवठा जाते। आपल्या काय भूमिका असणार आहे? नाही, याबाबत कसं आहे, आमचं तांत्रिक सल्लागार आहोत आम्ही, याचं ओनर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, ते याबाबत निर्णय घेतील। बाबाराजे, आपण एक सांगाल की टेंभुर्णी शहरामध्ये पाणी पुरवठा केला आहे, आपण ग्रामपंचायती पण याचा ठराव केला होता, परंतु सध्या तरीसुद्धा गाव आपलं टेंभुर्णी थोड्याच अंतरावर राहिलेलं आणि पाणी पुरवठा सध्या काम तर चालू आहे। तर याच्यामध्ये कसं आहे की सोलापूर पाणी पुरवठ्याची समांतर जलवाहिनी मंजूर झाल्यानंतर खरा तर सर्वे याचा पूर्वीचा बायपासनं ही पाईपलाईन घेऊन जावं अशा पद्धतीनं झालेला होता, परंतु काही लोकांच्या आग्रहाने परत तो सर्वे बदलण्यात आला आणि गावातून ही पाईपलाईन घेण्याचा आग्रह झाला। तसं पाहिलं तर आता NHIनं परवानगी दिला असं म्हटलं जातं आहे, पण NHIची जागाच गावामध्ये शिल्लक नाही। ते सांगतायत का आमची 3 मीटर जागा शिल्लक आहे, परंतु कागदपत्रे कुठलाही पुरावा NHIकडं उपलब्ध नाही। तोंडी ह्याला काही अर्थ नाही। या गावाला NHIच्या अधिकाऱ्यांनी त्यांची जागा शिल्लक असल्याचा पुरावा अगोदर दाखवला पाहिजे। या संदर्भामध्ये आम्ही ग्रामसभेचा आणि ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगचा ठराव केलेला आहे की बाबा गावातून पाईपलाईन घेऊन जाण्याला आमचा विरोध आहे। त्याला कारणं अनेक आहेत, कारण या गावामध्ये जो जुना हायवे होता याचं नूतनीकरण नुकतंच झालेलं आहे। जवळपास 80 कोटीची योजना झालेली आहे की ज्याच्यामुळं गावाला वैभव प्राप्त झालेला आहे। आणि मग एवढा मोठा रस्ता झालेला आहे, या समांतर जलवाहिनीमुळं पूर्ण तो डॅमेज होणार आहे रस्ता। एवढा 80 कोटी रुपये शासनाचे पाण्यात जाणार आहेत। सोलापूर शहराला पाणी मिळावं, लवकर मिळावं याच्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु बायपासनं हे जाऊ शकते किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून जाऊ शकते। तर त्या पर्यायी जागेतून घेऊन जाण्याचा जागा उपलब्ध असताना यांचा अट्टाहास गावातूनच घेऊन जाण्याचा काय हे आम्हाला कळत नाही। जर गावातून घेऊन गेलं तर हा रस्ता पूर्ण डॅमेज होणार आहे, व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे, कारण 2 वर्ष या रस्त्याचं कामकाज चालू असताना धुळीमुळं पावसाच्या ह्याच्यामुळं पूर्ण व्यापार ठप्प झालेला होता। दुसरं असं की ग्रामपंचायतच्या अनेक पाईपलाईन या रस्त्याच्या कडेनं गेलेल्या आहेत। आता यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे, तीव्र उन्हाळा आहे, लोकांना प्यायच्या पाण्याची दुर्भिक्ष होणार आहे। सोलापूरच्या लोकांना पाणी पाजायचं आणि टेंभुर्णीच्या लोकांना काय बिगर पाण्याचं मारायचं आहे का शासनाला? तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं आम्ही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे। मी स्वतः कलेक्टर साहेबांना या संदर्भामध्ये भेटलेलो आहे। खासदार साहेबांनी आणि आपल्या माढा तालुक्याचे आपल्या माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आणि माढा विधानसभेचे आमदार बबनरावजी शिंदे साहेब या दोघांनी मिळून कलेक्टर साहेबांना माझ्यासमोर फोन लावला होता। त्यांनी सांगितलं की आम्ही ग्रामपंचायत बरोबर मीटिंग लावू, NHIच्या अधिकारी बोलू, परंतु अशी कुठलीही मीटिंग त्यांनी लावली नाही आणि आता काम चालू करण्याचा घाट घेतलेला आहे। तर असं जर बळजबरीनं काम होणार असेल तर आम्ही ते काम जनरेटेच्या आधारे 100% आम्ही इथं थांबवणार आहोत। आज फक्त आम्ही एवढ्या संख्येनं इथं आलो की काम चालू झालंय तर काय परिस्थिती आहे बघायला। साहेबांनी आता स्वतः परिस्थिती बघितली की रोडचा काही जो नवीन रोड झालेला आहे त्याचा भाग सुद्धा आता ढासळलेला आहे। एखादं वाहन इथं जवळून गेलं तर पूर्ण रोड डॅमेज होणार आहे। हीच परिस्थिती गावामध्ये सुद्धा होणार आहे। त्यामुळं आमचा तीव्र विरोध
तर राहणारच आहे. आज जरी संख्येनं आम्ही इथं 5-50 जणच आलो असलो तरी उद्या जर ही कलेक्टरांनी आदेश केलेत असं आम्हाला कळलं की पोलीस प्रोटेक्शनमध्ये काम करा, तर आम्ही अख्खं गाव या रस्त्याला बसवणार आहे. आणि शेवटी त्यांनी ठरवायचं आहे 5,000 लोक आली तर 5,000 लोकांना जेलमध्ये बसू द्या, गावकऱ्यांची बसायची तयारी आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना गावातून घेऊन जाण्याला आम्ही कसल्याही अटीवर मान्य होणार नाही. आता काही लोकांनी फेसबुकला पोस्ट टाकलेले आहेत की काय महानगरपालिकेच्या ह्याला काय गौड बंगाल आहे का म्हणून. काय तर हाती चले रस्त्याचे कुते भोके सौ, त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, कुत्री भोकत असतात. परंतु या परिस्थितीमध्ये आम्ही गावातून ही योजना घेऊन जाण्याला आमचा गावकऱ्यांचा तीव्र विरोध राहणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही गावातून ही योजना घेऊन जाऊन देणार नाही. सध्या तर टेंभुर्णी शहरामध्ये पाहिलं तर अतोनात नुकसान, एक तर रस्त्यामुळं ग्राहकांचं किंवा व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान तर झालं. त्याचबरोबर आता ही पाणी पुरवठा टेंभुर्णीतून जाते साईटला, तसं पाहिलं तर साईटचा जो गटर आहे गावामध्ये ते गटरसुद्धा अजून नाही आणि त्यातून पाणी पुरवठा जाते. म्हणजे जागेचा मोठा प्रश्न होणार आहे आणि त्यामुळं येथील जे नागरिक आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांना मात्र याचा नाहक त्रास होणार आहे. टेंभुर्णी शहरातून ही पाणी पुरवठा पाईपलाईन जाते की बायपासनं जाते हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे. मी कॅमेरामन सह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.